माननीय अजितदादा, जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथे त्यांची राख सावळली. अशी वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही, पण नियतीचा क्रूर खेळापुढं कोणाचं काही चालत नाही. अजितदादांनी जे सर्वोदयी बातमी आल्याने अद्यापर्यंत डोकं सुन्न बर्फाप्रमाणे शिजले. काय झालं, कसं झालं, का झालं या विचारानं मनातलं काहूर थांबत नाही. आपल्यात आतापर्यंत जे जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखाद्या टेप रेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काय तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती कामं करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, होला हो नाहीला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न करता ही खेळण्याची तुमची पद्धत. कामाचा झपाटा, वेळेचे काटकोर नियोजन, सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्य वाटायचं. सत्ता असो की नसो कायम तुमचा दरारा वाटायचा. आधारयुक्त भीती असायची. तुमच्या सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या आणि तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचे. पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गाऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची. याचे आम्ही साक्षीदार आहोत. पण अचानक असं काय झालं? 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणारा, शेकडो माणसांना मदत करणारा, त्याची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उरफाटेसारखा धावणारा, पडद्यासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो या प्रश्नाने डोक्याचा भुगा झाला आहे. पण काही प्रश्नाची उत्तर मिळत नसतात असं म्हणतात ना. पण माननीय अजितदादांनी विकासाच्या वेगाचा कदाचित नियतीला सुद्धा आवडला असावा. म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असताना त्यांचा वेग नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. नियतीबाबत माझी एकच तक्रार आहे, ती कुठं करायची कळत नाही. पण माझ्या नियतीला प्रश्न आहे की आमच्यासारखे लाख गेले असले तरी चालले असतं, पण आमच्यातला लाखाचा पोशिंदा तू का चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख केली, का केलीस? याचं उत्तर नियतीने दिलं पाहिजे. अजितदादा, तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. 2 दिवसापासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूचा पूर कमी होत नाही. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळाचा दरार होते. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाठ वाहतील त्याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कोणी थोडं जरी चुकलं तरी त्याला 4 चौघात झापणारे तुम्ही त्याच्या नियतीला त्या जबऱ्याच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तुम्ही अशी आली कशी? दादा, तुमचा आवाज, ती नक्की घाबरली असती, पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येक काम करायचं हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं. पण 2 दिवसापासून दुःखाचा पुरांत अखंड बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीला नक्कीच पश्चाताप होत असेल. दादा, काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतून अचानक त्याच रुबाबात उभं राहाल आणि नेहमीच्या खर्जातलेल्या आवाजात आम्हाला म्हणाल, अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमचा गंमत करत होतो. एखाद्या संकटाला समोर जाण्याची तुमची किती तयारी आहे हे मॉक ड्रिलप्रमाणे चेक करत होतो. आता उठा, कामाला लागा. महाराष्ट्र इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचं आहे. चला, उशीर नका करू. दादा, कुठं हरपलात तुम्ही? तुम्हाला एक खट्ट मिठी मारायची आहे. लव यू दादा. असे आज रोहित पवारांनी अजित पवाराबद्दल असे काही दुःखद शब्द मांडलेले आहेत.